आमचा सागवेकर कुटुंबियाचा वडिलोपार्जित तिथे येणारा गणपती आहे. जवळजवळ 40 वर्ष या गणपतीला आमच्या होऊन गेलेली आहेत. पहिल्यांदा आमच्या गावी होता, आता आम्ही इथे मुंबईत आणलेला आहे. यावर्षी श्रीफळ ही कल्पना आम्ही घेतली आणि त्या अनुषंगाने श्रीफळ म्हटल्यानंतर त्याचे काय उपयोग होतात, म्हणजे नारळ, त्याचे काय काय उपयोग होतात, त्या सगळ्या वस्तू, त्या गोष्टी, त्या आम्ही वस्तुरूपाने इथे आणण्याचा प्रयत्न केला, दाखवण्याचा प्रयत्न केलाय. गौरीपुत्र विनायका जयकारा जयकारा हे गणेशा मोरया. उदाहरणार्थ नारळाची झावळी ज्याला म्हणतो त्याची आपण चटई आम्ही बनवली. त्यानंतर झाडू आणि त्याचे विविध प्रकार काय असतील जेणेकरून नारळ बनवले छोटेसे. आणि बघा झाडू इथे आहे. आणि त्याचबरोबर निसर्गाशी आपल्याला कसं साधर्म्य साधता येईल हा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. आणि हा जवळजवळ आम्ही एक 5 ते 6 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये हा सगळा जो आम्ही एक देखावा उभा केलाय, एक 7-8 दिवस लागले त्यासाठी. गणेशा देवांचा देवराया देवा आधार तुझी साया तुझो वाली तो हे गणराया. तुझी तो हे गणेशा देवांचा देवराया देवा आधार तुझी साया. हे जे डेकोरेशन तुम्ही पाहताय हे डेकोरेशन आम्ही आमच्या घरातल्याच मंडळींनी आणि आमच्या चाळीतल्या मंडळी, मुलांनी मुलींनी एकत्र बसून सकाळी कामावर जायचे, संध्याकाळी जेव्हा येईल 6 वाजता 7 वाजता यायचे. या सगळ्यांनी मिळून घरातल्याच मंडळींनी, चाळीतल्या मंडळींनी हे सगळं केलं. आणि याची मूळ संकल्पना अमुक सागवेकर यांची आहे. त्यांनी श्रीफळ ही कल्पना सादर केली. त्यानंतर आम्ही त्याला सगळ्यांनी मदत करून आम्ही हे सगळं उभार केलं. गणराया तुझं आम्हा सावर रे तुझ्या मायेची चादर पांघर रे. गणराया तुझं आम्हा सावर रे तुझ्या मायेची चादर पांघर रे. सकाळी उठून कामावर जायची काही मुलं, संध्याकाळी 6-7 घरी यायची. त्यानंतर रात्री 2:30, 3, 3:30, 4 पर्यंत हे आम्ही काम करायचं. आणि पहाटे झोपून मग कामावरून पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा या डेकोरेशनला अशी 5 ते 6 दिवसामध्ये आम्ही डेकोरेशन उभं केलेलं आहे. जे कोकोपीट बनवलेलं आहे ते कोकोपीट आम्ही आपल्या नारळाचे जे शेंडे असतात त्या शेंड्या आम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याचं आम्ही कोकोपीट बनवले आहे. त्याच्यामध्ये आम्ही झाडं लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची, तुळस आहे आणि बाकीचे ते आपल्या समोर दिसतात ती झाडं लावलेली आहेत. हा गणपती इथे बनवलेला आहे. आपण आमच्या एका मित्रांनी बनवलेला आहे. आणि हे सगळं डेकोरेशन वरती हा जे आपल्याला तुम्हाला पोपट दिसतात छोटे छोटे, हे पण आम्ही नारळाच्या पातीचेच बनवलेले आहेत. आणि नारळाची करवंटी आहे. या करवंटीमध्ये आम्ही लाईट्स दाखवून त्याचा ती शोभेची लाईट पण आपण वापरू शकतो. नारळाच्या टोपली आहेत, त्या टोपल्या बनवल्या रशीच्या, जे आपण काथ्या म्हणतो, त्या काथ्यांची आम्ही टोपल्या बनवल्या आहेत. अशा प्रकारे विविध उपयोग आपण त्याचे करू शकतो. आणि जे शहाळा आपण नेहमी तो पाणी आणि शाळा पिकून देतो, तर त्या शाळाचा पण आपण असा उपयोग करू शकतो. हे आम्ही इथे छोटंच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणराया तुझं आम्हा सावर रे तुझ्या मायेची चादर पांघर रे. गणराया तुझं आम्हा सावर रे तुझ्या मायेची चादर पांघर रे. ओंकारा असं म्हणतात ना की नारळाला कोकणामध्ये कल्पवृक्ष म्हणतात. एक नारळ 4 कुटुंबियांचं माणसाचं कुटुंब सांभाळतं असं म्हणतात. तर त्या नारळाच्या काय वस्तू काय बनवल्या जातील हे आम्ही ते सादर करण्याचा प्रयत्न केला. निसर्गाशी जवळीक साधून त्याच्याशी आपल्याला कसं संवर्धन करता येईल, कसं वाढवता येईल
छोटासा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. तुझ्या कृपेनं उद्धार साकार रे, दूर सारून अंधार